कल्याणजी आता नको वंस बरोबर कार्यक्रम करू पुन्हा एकदा आपण. हा तुला आणखीन एक जस्ट जाता जाता आठवण करतो की 8 तारखेला इथेच आमच्या स्वराट तर्फे किशोर कुमारचा कार्यक्रम आहे विथ ऑडिओ व्हिज्युअल. 3 किशोर कुमार गाणार आहेत आणि 1 लता मंगेशकर आणि आशा भोसले कंबाईंड. डॉक्टर अजित देवल, किरण शेंबेकर आणि संदीप शहा, त्याचाही आवाज खूप चांगला आहे आणि अनन्याही गाणार आहे. अजय मदनचं संगीत आहे. मी इथे उभं राहून कम्पेअर करणार आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल असतील. जरूर या कार्यक्रमाला या. आपण तर मेंबरच आहात. येस. कल्याणजी आनंदजी आणि लक्ष्मीकांत तारेला आलेल्या तेव्हा रफी शिखरावर होता, त्यामुळे त्यांना सुरुवातीला रफीशिवाय पर्यायच नव्हता. पण नंतर कल्याणजी आनंदजी हे जास्त मुकेशकडे वळले, कारण त्यांनी 200 चित्रपटाला म्युझिक दिलं. त्यात फक्त 93 गाणी ही रफीची आहेत. आनंदजींचं असं म्हणणं होतं की रफी त्या काळामध्ये प्रचंड बिझी असल्यामुळे तो आम्हाला रिहर्सलला वेळ द्यायचा नाही. आनंदजी हा खोटारडा माणूस होता, मी तुम्हाला सांगतो प्रचंडपणे. अहो त्यांनी छोट्या छोट्या म्युझिक डायरेक्टरना वेळ दिले तर तो कल्याणजी आनंदजीला देणार नाही. तुम्हाला सांगतो बाबुल नावाचा एक म्युझिक डायरेक्टर होता. असा रस्त्याने चालला होता, बाजूने रफीची गाडी चालली होती. रफीने त्याला पाहिला, त्याला गाडीत बसवला आणि तो बाबुल गरीब होता. त्यांनी रफीला आपली कहाणी सांगितली की सध्या कसे दिवस वाईट चालले. रफी कुठलं तरी रेकॉर्डिंग आटपून येत होता. खिशामध्ये त्यांनी त्या म्युझिक डायरेक्टरने दिलेलं पाकिट होतं, ते पाकिट त्यांनी सरळ घेतलं आणि त्या बाबुलच्या हातात दिलं, सांगितलं जा घरी. असा माणूस कल्याणजी आनंदजीला देणार नाही. जो माणूस सी अर्जुनला वेळ देतो तो ह्याला देणार नाही का मला सांगा. पण काही गाणी त्यांनी चांगली दिली. त्यातलं एक गाणं तुम्हाला दाखवतो आणि पुढे जातो. दिल ये हमारा तूने न जाना, सीखा है हमने भी वादा निभाना. वादा निभाना चाहे पास हो चाहे दूर हो, मेरे जीवन की तुम तकदीर हो. चाहे पास हो चाहे दूर हो, मेरे सपनों की तुम तकदीर हो. और केवळ संगीतावर भारत भूषणनी केवढे चांगले चित्रपट मिळाले. अहो तो महिन्याला एक गाडी बदलायचा त्यावेळेला. आणि मग त्याच्यावर अशी दुर्दैवानी पाळी आली की एक दिवशी तो बस स्टॉपवर उभा होता, तेव्हा अमिताभ बच्चननी त्याला जाताना पाहिलं आणि त्याला सांगितलं मी तुला लिफ्ट देतो. त्यांनी मानी होता, त्यांनी लिफ्ट घेतली नाही, कारण नंतर चांगली गाणीच गेली ना. प्रॉब्लेम तो झाला. लक्ष्मीकांत प्यारेलाल तर ज्या वेळेला त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केलं तर रफी डोंगरा एवढा मोठा होता, पण रफीने त्यांना सुद्धा वेळ दिला. म्हणजे त्याला दिलेला असेल नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो की मेरे हमदम मेरे दोस्त नावाचा जो सिनेमा होता त्यामध्ये हुई शाम उनका खयाल आ गया हे जे गाणं आहे ना, या गाण्याचं रेकॉर्डिंग त्यांनी केलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल ओके म्हणाले, तरी रफी म्हणाला नाही काहीतरी. तरी असं जस्ट विचारलं की हिरो कोण आहे, तो धर्मेंद्र आहे. मग त्याला असं लक्षात आलं की नाही आपल्याला आवाजात आणखीन बदल करायला पाहिजे. त्याने रेकॉर्डिंग केलं आणि धर्मेंद्राच्या आवाजाला मॅच होणारा आवाज काढला. असा माणूस होता तो. कल्याणजी आनंदजीला नाही का वेळ देणार मला सांगा. तुम्हाला सांगतो की रफीच्या म्हणजे किशोरच्या काळात सुद्धा रफीला लक्ष्मीकांत प्यारेलालने अनेक गाणी दिली. त्यातलं एक तुम्हाला गंमत सांगतो. अमर अकबर अँथनी हा जो सिनेमा होता त्यामध्ये जे पर्दा है हे गाणं तुम्हाला माहिती आहे ना. ते गाणं अर्थातच रफीचं गाणं आहे आणि ते गाणं ऋषी कपूर पडद्यावर म्हणतो. अमिताभ बच्चन हा त्यावेळेला अतिशय मोठा हिरो होता. अमिताभ बच्चनला असं वाटलं की ह्या गाण्यामध्ये आपण पाहिजे. आता अमिताभ बच्चन ह्या गाण्यात पाहिजे म्हटल्यानंतर पाहिजे, त्याला पर्याय नाही. मोदीच तो, म्हणजे मी आहे म्हणजे आहे. प्रश्न मिटला, मी आहे. हा बरोबर. त्याला कोण नाही म्हणणार. तर मग अशी आयडिया शक्कल निघाली की तो प्रेक्षकात बसलेला असेल तेव्हा तो एक काहीतरी गाणं, एक वाक्य म्हणेल किंवा एक गाण्याची ओळ म्हणेल आणि त्याला पाहिजे तसा डान्स करेल. ठरलं. आणि अमिताभ बच्चन नाचतो म्हटल्यानंतर सगळेच तयार. ऋषी कपूरला बघणार नाही पण अमिताभला बघू असं होतं. बरं, अमिताभला दिलेला आवाज कोणाचा? आता किशोर कुमारचा. रफी त्यावेळेला होता अमेरिकेत कुठेतरी. आता त्या वाक्यासाठी रेकॉर्डिंग करायला पाहिजे. तर किशोर कुमार हा विक्षिप्त माणूस होता. म्हणजे किशोर कुमारला कोण सांगणार की एक वाक्य तुझ्याकडून मला पाहिजे, कोणाची तयारी होईल. शेवटी प्रोड्युसरने मनमोहन देसाईंनी रफीला फोन केला आणि सांगितलं तू जरा बोल. रफीने तिथून किशोर कुमारला फोन केला आणि सांगितलं की अशी अशी गाण्याची सिच्युएशन बदलते, एकच ओळ म्हणायची,
जा रेकॉर्ड कर, आणि किशोर कुमारने त्याला ऐकलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की रफीनी ते सांगितलं, एवढा मोठा गायक असून सुद्धा. असा रफी हा अतिशय चांगला माणूस होता. चाहूंगा मैं तुझे चांद चबेरे या गाण्याला त्याला 3रं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. त्यावेळेला ते गाणं एक कोवळा कलावंत गाणार आहे हे त्याला कळलं. त्यावेळी त्यांनी त्या कलावंताला बोलवलं, त्याचा आवाज, त्याचे हावभाव कसे आहेत ते पाहिलं आणि मग त्याप्रमाणे आवाज दिला. आणि आपण म्हणणार की रफीने वेळ देत नव्हता. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तेच गाणं आम्ही तुमच्यासमोर पेश करतोय, पण तत्पूर्वी त्यांची 1-2 गाणी जी या गाण्याबद्दल मी आता म्हटलंय ते तुम्हाला आधी याच्यावर पाहूया आणि मग हुई शाम उनका ख्याल आ गया, हुई शाम उनका ख्याल आ गया, वही जिंदगी का सवाल आ गया, वही जिंदगी का सवाल आ गया, हुई शाम उनका ख्याल आ गया, हुई शाम उनका ख्याल आ गया. वो जब याद आए, बहुत याद आए, वो जब याद आए, बहुत याद आए, गमे जिंदगी के अंधेरे में हमने चरागे मोहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए, बहुत याद आए. जे चाहूंगा चांद सांज चबेरे या गाण्याचा एक अंतरा आम्ही घेतो आणि मग पुढे जातो. खूप चांगलं गाणं आहे, मला कल्पना आहे, पण शेवटी वेळही पाळावी लागते. चाहूंगा मैं तुझे साँझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं न दूंगा, आवाज मैं न दूंगा. चाहूंगा मैं तुझे साँझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे आवाज मैं न दूंगा, आवाज मैं न दूंगा. चाहूंगा मैं तुझे साँझ सवेरे. देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा. देख मुझे सब है पता, सुनता है तू मन की सदा. मितवा मेरे यार तुझको बार बार आवाज
न दूंगा, आवाज मैं न दूंगा, चाहूंगा मैं तुझे साँझ सवेरे। वेळेअभावी खरं तर इतकं सुंदर गात होतं की वेळेअभावी त्याला थांबावं लागलं, पण ठीक आहे, आणखीन एक गाणं आपल्याला घ्यायचंय. आणि रफीकडून अनेक वेगवेगळ्या संगीतकारांनी गाणी गाऊन घेतली, त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. हंसराज बहलचं हे गाणं. जिंदगी भर गम जुदाई का मुझे तड़पाएगा, जिंदगी भर गम जुदाई का मुझे तड़पाएगा। हर नया मौसम पुरानी याद लेकर आएगा, जिंदगी भर गम जुदाई का मुझे तड़पाएगा। वसंत देसाई ह्याच्यामध्ये ह्या गाण्यामध्ये प्राण हिरो आहे बघा, मी पाहिलं नसेल हा गाणं. जिसे ढूंढती फिरती है मेरी नजर, जिसे ढूंढती फिरती है मेरी नजर, तू वही तो नहीं, तू वही तो नहीं। जी वही तो हूँ मैं, जी वही तो हूँ मैं, याद करती हूँ जिसको मैं शाम और शहर, याद करती हूँ जिसको मैं शाम और शहर, तू वही तो नहीं। जी वही तो हूँ मैं, जी वही तो हूँ। हाथों में तेरे मेरा हाथ रहे, हाथ में तेरे मेरा हाथ रहे, जीवन में तेरा तेरा साथ रहे, जीवन में तेरा तेरा साथ। आता म्युझिक डायरेक्टर तुम्ही ओळखा. कहो हुए हो तुम वालों, चले जाइएगा आपको दिल में बिठा लो, तो चले जाइएगा आपको दिल में बिठा लो। आता पुन्हा ओळखाल तुम्ही, आरामात ओळखाल, हात अगदी आरामात. उड़ जा रे पंछी, चल उड़ जा रे पंछी के अब ये बेसुआ बेगाना, चल उड़ जा रे पंछी। चल उड़ जा रे पंछी के अब ये देश हुआ बेगाना, चल उड़ जा रे पंछी। पुढचा सभी अहल दुनिया ये कहते हैं हमसे कि आता नहीं कोई मुल्क अदम से,
बैठे जमाना तुमको आना पड़ेगा, जरा किया आता ओळखलं तर माझ्या पुढच्या कार्यक्रमात चहा आणि वडा नाही ना, हा नाही पुढच्या गाण्याचा आता पुढचं ओळखतं तर वडा आणि चहा मला द्या बघा. त्याच्यावर लिहिलेलं आहे मैं अपने आप से घबरा गया हूँ, मुझे जिंदगी दीवाना कर दे, मुझे जिंदगी दीवाना कर दे. मैं अपने आप से घबरा गया हूँ, घबरा गया हूँ, मैं अपने आप से घबरा गया हूँ, मुझे जिंदगी दीवाना कर दे, मुझे जिंदगी दीवाना कर दे. नेक्स्ट. हम और तुम और ये समा, क्या नशा नशा सा है, बोलिए न बोलिए, सब सुना सुना सा है. हम और तुम और ये समा, क्या नशा नशा सा है. आणि ह्यानंतर एक गाणं आम्ही घेतोय ते एका अशा म्युझिक डायरेक्टर घेतो की असंच तो एकदा शांताराम बापूंकडे गेला आणि त्याने सांगितलं की मला बापू ब्रेक पाहिजे. तर शांताराम बापू म्हणाले मी तुझं काय ऐकलेलं नाही तर तू थोडीशी गाणी करून घेऊन ये. त्याने एक ऑर्केस्ट्रातला गायक निवडला, त्याच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली आणि घेऊन गेला. त्याने ऐकले, सांगितलं हे ह्या नुसत्या ह्या गाण्यांवर तुला मला सिनेमा देता येणार नाही, काय करावं. तो रफीकडे गेला, नवीन माणूस. त्याने रफीला सांगितलं की प्लीज माझ्यासाठी एक 3-4 गाणी म्हणशील का, मला ते रेकॉर्ड करून शांताराम बापूंना द्यायचे. तेवढा डोंगरा एवढा रफी माणूस. तो म्हणाला ठीक आहे मी गातो. त्यांनी गायली ती गाणी, त्यांनी तीच गाणं तेच म्युझिक रफीच्या आवाजात रेकॉर्ड केलं आणि शांताराम बापूंना दाखवलं. शांताराम बापूंनी त्याला सेहरा नावाचा सिनेमा दिला. त्याचं नाव होतं रामलाल. त्या रामलालचं एक गाणं आम्ही तुमच्यासमोर बोलू, तुमको प्यार हो. दोघेही तुमच्यासमोर पेश करतील. हे या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं असेल, पण त्यानंतर रफीचं जे शेवटचं दर्शन आहे ते घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका असं मला वाटतं. Oh
सजनी तुम तो प्यार हो, मुझे तुमसे प्यारा और न कोई, तुम तो प्यार हो। समझ लो सच मेरी कसम, तेरी कसम, तेरी याद मुझे लूटे। कसमें तो खाने वाले होते हैं झूठे। चलो जाओ, हटो जाओ, दिल का दामन छोड़ो। तुम तो प्यार हो सजनी, तुम तो प्यार हो, मुझे तुमसे प्यारा और न कोई, तुम तो प्यार हो। बहार हो, तुम ही हमारे जीवन सिंगार हो। सच मेरी कसम, तेरी कसम तो है आँख के दिल में। तुम भी छुपी हो मेरे शीशाए दिल में। ओ मेरे हमदम, मेरे हमदम, मेरी बात तो मानो। तो प्यार हो सजना, तुम तो प्यार हो, मुझे तुमसे प्यारा और न कोई। तुम तो प्यार हो सजनी, फॅन्टास्टिक शिल्पा, आणि तुम्ही दोघांनी अतिशय खूप सुंदर केलेलं आहे. आपको तो मैं गले लगाऊं. थँक्यू. नाही, कारण ट्रॅकवर गाणं इतकं सोपं नसतं. 31 जुलै 1980 सकाळी जेव्हा रफी रिहर्सल करत होता, त्या छातीत दुखायला लागलं होतं. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. दुपारच्या वेळेला त्यांनी एक गोळी घेतली सॉर्बिट्रेटची, की छातीत दुखायचं थांबेल, पण गोळीनी सुद्धा थांबलं नाही. त्याला 20 वर्ष डायबिटीज होता, पण त्याने त्या डायबिटीजकडे कधी लक्षच दिलं नाही. खूप दुखायला लागल्यानंतर त्याला हॉस्पिटलात नेण्यात आलं. तिथे सुद्धा तो जवळपास चालतच गेला आणि आपल्या गाडीमध्ये बसला. तिथून त्याच्या घराजवळ असलेल्या नॅशनल हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. नॅशनल हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला हार्ट अटॅक कंट्रोल करण्यासाठी औषधं नव्हती. त्यामुळे रफीला तिथून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत रफीची केस आणखीन डिटोरिएट झाली होती. बॉम्बे हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स होते त्या डॉक्टरनी शर्त केली, पण रफी राहिला नाही. तो डॉक्टर असून तो डॉक्टर आणि तिथल्या नर्सेस ढसाढसा रडायला लागले. आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूने रडावं तसं नाही. रफीच्या शरीरात आत्मा नव्हता, त्याचं शरीर पडलं होतं.
पण रफी शरीराने जरी गेला तरी रफी आपल्यातच आहे, आपल्याला माहिती आहे. रफीचा आवाज जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्यातच राहणार. आपण त्याची गाणी ऐकणार आहोत. जोपर्यंत आपला श्वास सुरू आहे तोपर्यंत आपण रफीला. 31 जुलैला कालही 31 जुलै होती, तसाच पाऊस कोसळत होता, तरी हजारो माणसं रफीच्या पार्थिवाचं दर्शन घ्यायला आली होती. रफीच्याच एका गाण्याने आम्ही या कार्यक्रमाचा शेवट करतो. जाने वाले कभी नहीं आते, जाने वाले की याद आती है. दिल एक मंदिर है, दिल एक मंदिर है, एक मंदिर है, दिल एक मंदिर है. रात जिसमें होती है पूजा ये